जय सद्गुरुदेव, जय पद शरणम। मेरे सद्गुरु की वाणी परम संत महात्मा यशपाल जी महाराज का प्रवृत्ति में निवृत्ति गृहस्थ धर्म के लिए श्रीमद् भगवद गीता का गीता सुधा भाष्य अध्याय 8 श्लोक 21। अव्यक्तो अक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। जो अव्यक्त अक्षर नाम से कहा गया है, उसी अक्षर नामक अव्यक्त भाव को परम गति कहते हैं तथा जिस सनातन अव्यक्त भाव को प्राप्त होकर मनुष्य वापस नहीं आते, वह मेरा परम धाम है। मुक्ति जो सर्वोत्तम प्राप्य वस्तु है, जिसे प्राप्त कर लेने के बाद और कुछ भी प्राप्त करना शेष नहीं रह जाता, एवं जिसके प्राप्त होने पर समस्त दुखों का सदा के लिए समूल नाश हो जाता है, उसका नाम परम गति है। इसलिए जिस निर्गुण निराकार परमात्मा को परम अक्षर और पर ब्रह्म कहते हैं, जिसको प्राप्त करने पर मनुष्य नहीं लौटता, वही मेरा परम धाम है। उसी को अव्यक्त अक्षर तथा परम गति भी कहते हैं। साधन की परावस्था में मन प्रविष्ट होने पर फिर वह दूसरी ओर जाना नहीं चाहता। वह परम निवृत्ति रूप विक्षेप शून्य लय अवस्था ही मेरा परम धाम है। ऐसी स्थिति प्राप्त करने पर फिर लौटना नहीं पड़ता। मेरा परम धाम कहने से मन में वह संशय हो सकता है कि भगवान और उनका धाम दो वस्तुएं हैं, परंतु वास्तव में ऐसी बात नहीं है। इस धाम को पाने का तात्पर्य है मुझको प्राप्त करना या मुझ में ही लय हो जाना। साधन की परावस्था में प्राण के निरुद्ध होने पर उसके साथ मन और बुद्धि भी निरुद्ध हो जाती है। तब जीव भाव मिटकर एक अखंड परमात्मा ही विराजमान रहते हैं। That supreme status is called unmanifested and imperishable. It is the highest destination and said to be the ultimate God. When one goes there, one never returns. That is my supreme abode, which is the supermost plane in the spiritual kingdom. Just as sleep is not the end of life, but only a refreshing pause between spans of activity, so too death is not an end, but often only a restful pause in the unmanifested condition that comes between two successive manifested existence in different embodiments. Birth is a house of pain and finitude, and therefore complete satisfaction can be reached only when there is no rebirth, no return. As on waking up alone, one can realize the falsehood of one's dreams. The dreamer can never, so long as he dreams, realize the delusion in which he is suffering. Having awakened from a dream, the waker cannot be pursued by his dream sorrows and his dream happenings. The self or pure consciousness is the highest dwelling place of Narayana, the highest goal to reach. Para-Brahman, Narayana, is called the unmanifested because it cannot be perceived by the senses. It is called the imperishable also. It is all-pervading, all-permeating, and interpenetrating. Para-Brahman is the highest goal. There is nothing higher than it. This is the true, non-dual state, free from all sorts of limiting adjuncts. The attainment of Brahmaloka,
the region of the Creator, etc., is inferior to this. This also is destroyed on the doomsday, Mahapralaya. Only by realizing the self is one liberated from the cycle of birth and death. Om. जय गुरुदेव, जय परशुराम. अध्याय 8, श्लोक 21. अव्योक्ताक्षर, अक्षर नावाने ओळखली जाणे अव्यक्त भावना. अक्षर नावाची तीच अव्यक्त भावना जिला अंतिम गती म्हटले जाते आणि ती शाश्वत अव्यक्त भावना जिला प्राप्त केल्यावर मनुष्य परत येत नाही. तेच माझे सर्वोच्च निवासस्थान आहे. मोक्ष जी सर्वोत्तम प्राप्त करण्यायोग्य गोष्ट आहे, जिला प्राप्त केल्यावर दुसरे काहीही प्राप्त करण्यासारखे उरतच नाही आणि जिला प्राप्त केल्यावर सर्व दुःखे कायमची नष्ट होतात, तिचे नाव परमगती आहे. म्हणून तो निर्गुण निराकार देव, ज्याला परम अक्षर आणि परब्रह्म म्हटले जाते, ज्याला प्राप्त केल्यावर मनुष्य परत येत नाही, तेच माझे अंतिम निवासस्थान आहे. त्याला अव्यक्त अक्षर आणि अंतिम गती असेही म्हणतात. एकदा मन साधनेच्या अंतिम अवस्थेत प्रवेश करते तेव्हा त्याला इतरत्र कुठेही जाण्याची इच्छाच होत नाही. ते अंतिम त्यागाचे स्वरूप विचलित करणाऱ्या गोष्टीपासून मुक्त असलेली विलीन होण्याची अवस्था, हेच माझे अंतिम निवासस्थान आहे. अशी अवस्था प्राप्त झाल्यावर ईश्वर आणि त्यांचे निवासस्थान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत अशी शंका मनात येऊ शकते. पण वास्तविक पाहता तसे नाही. हे निवासस्थान प्राप्त करणे म्हणजे मलाच प्राप्त करणे किंवा माझ्यामध्येच विलीन होणे होय. साधनेच्या अंतिम अवस्थेत जेव्हा प्राणशक्ती थांबते तेव्हा तिच्यासोबत मन आणि बुद्धी देखील थांबतात. मग अस्तित्वाची भावनाही नाहीशी होते आणि केवळ एक अखंड ईश्वरच वास करतो. या सर्वोच्च स्थितीला अव्यक्त आणि अविनाशी म्हटले जाते. ते सर्वोच्च गंतव्य स्थान आहे. त्यालाच अंतिम ईश्वर असे म्हटले जाते. एकदा कोणी समजा तिकडे गेले ते कधीही परत येत नाही. तेच माझे सर्वोच्च निवासस्थान आहे, जे आध्यात्मिक साम्राज्यातील सर्वोच्च स्तर आहे. ज्याप्रमाणे झोप हा जीवनाचा अंत नसून विविध कार्यामधील एक ताजेतवाने करणारा विराम आहे, त्याचप्रमाणे मृत्यू देखील हा एक अंत नसून अनेकदा वेगवेगळ्या देहातील दोन सलग प्रकट अस्तित्वांच्या दरम्यान येणारा एक अव्यक्त अवस्थेतील एक विश्रांतीचा विराम असतो. जन्म म्हणजे एक दुःखाचे आणि मर्यादेचे घर आहे आणि म्हणूनच जेव्हा पुनर्जन्म किंवा पुनरागमन नसते तेव्हाच पूर्ण समाधान मिळू शकते. जसे जागे झाल्यावरच मनुष्याला आपल्या स्वप्नाची असत्यता कळते. स्वप्न पाहणारा जोपर्यंत स्वप्न पाहत असतो तोपर्यंत तो ज्या भ्रमात दुःख भोगत आहे ते त्याला कधीच कळू शकत नाही. स्वप्नातून जागे झाल्यावर जागे झालेल्या व्यक्तीचा पाठलाग त्याच्या स्वप्नातील दुःखे आणि स्वप्नातील घटना करू शकत नाही. आत्मा किंवा शुद्ध चैतन्य हे नारायणाचे सर्वोच्च निवासस्थान आणि गाठायचे सर्वोच्च ध्येय आहे. परब्रह्म नारायण याला अव्यक्त म्हटले जाते, कारण ते इंद्रियांना जाणवत नाही. त्याला अविनाशी असेही म्हटले जाते. सर्वव्यापी आणि एकमेकात मिसळणारे परब्रह्म हेच सर्वोच्च ध्येय आहे. त्यापेक्षा श्रेष्ठ असे काहीही नाही. हीच सर्व प्रकारच्या मर्यादित करणाऱ्या बंधनापासून मुक्त असलेली खरी अद्वैत अवस्था आहे. ब्रह्मलोकाची म्हणजे सृष्टिकर्त्याची इत्यादीचे स्थान यांची प्राप्ती यापेक्षा कनिष्ठ आहे, खालच्या दर्जाची आहे. महाप्रलयाच्या दिवशी त्याचाही नाश होतो. केवळ आत्मसाक्षात्कारानेच मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. जय गुरुदेव.
സദ്ഗുരുവിന്റെ സന്ദേശം അധ്യായം 8 ശ്ലോകം 21. അവ്യക്തോ അക്ഷരാ യുക്തസ്തമാഹു പരമാം ഗതിം യം പ്രാപ്യേന നിവർത്തന്തി തദ്ധാമ പരമം മമ. അവ്യക്തം എന്നും അക്ഷരം എന്നും വിളിക്കപ്പെടുന്ന ഈ പരമതത്വം തന്നെയാണ് പരമഗതി, ഏറ്റവും ഉന്നതമായ ലക്ഷ്യം. അതിനെ പ്രാപിച്ചാൽ മനുഷ്യന് പിന്നീട് മറ്റൊന്നും നേടാൻ അവശേഷിക്കുന്നില്ല. എല്ലാ ദുഃഖങ്ങളും പൂർണ്ണമായും ഇല്ലാതാകുന്നു. നിർഗുണവും നിരാകാരവുമായ പരമാത്മാവിനെ പരമ അക്ഷരം അഥവാ പരബ്രഹ്മം എന്നും വിളിക്കുന്നു. അതിനെ പ്രാപിച്ചാൽ ജനന മരണ ചക്രത്തിലേക്ക് തിരിച്ചു വരികയില്ല. അതാണ് ഭഗവാന്റെ പരമധാമം. സാധനയുടെ പരമാവസ്ഥയിൽ മനസ്സ് പൂർണ്ണമായി ശാന്തവും ഏകാഗ്രവുമായിത്തീരുന്നു. അത് ഇനി ബാഹ്യലോകത്തേക്ക് തിരിയാൻ ആഗ്രഹിക്കില്ല. ആ നിർവികാരവും ഏകാഗ്രവുമായ ലയാവസ്ഥ തന്നെയാണ് പരംധാമം. എന്റെ പരംധാമം എന്ന് പറയുമ്പോൾ ഭഗവാനും അവിടുത്തെ ധാമവും വേറിട്ടതാണെന്ന് തോന്നാം. പക്ഷേ യഥാർത്ഥത്തിൽ ധാമം എന്നത് ഭഗവാൻ തന്നെയാണ്. ലയിക്കുന്നതും അവനിലാണ്. ഈ അവസ്ഥയിൽ പ്രാണൻ നിയന്ത്രിതമാകുമ്പോൾ മനസ്സും ബുദ്ധിയും ശാന്തമാകുന്നു. അപ്പോൾ ജീവാത്മഭാവം ഇല്ലാതാവുകയും ഏകമായ പരമാത്മാവ് മാത്രം നിലനിൽക്കുകയും ചെയ്യുന്നു. മരണം അവസാനമല്ല, അത് ഒരു ഇടവേള മാത്രമാണ്. എന്നാൽ പരമാത്മാവിനെ സാക്ഷാത്കരിച്ചാൽ ജനന മരണ ചക്രം പൂർണ്ണമായി അവസാനിക്കുന്നു. സ്വപ്നത്തിൽ നിന്നും ഉണരുമ്പോൾ സ്വപ്നത്തിലെ ദുഃഖങ്ങൾ ഇല്ലാതാകുന്നത് പോലെ ആത്മസാക്ഷാത്കാരത്തോടെ എല്ലാ ബന്ധനങ്ങളും ഇല്ലാതാകും. ഇന്ദ്രിയങ്ങൾക്ക് ഗ്രഹിക്കാൻ സാധിക്കാത്തതുകൊണ്ട് പരബ്രഹ്മത്തെ അവ്യക്തം എന്ന് വിളിക്കുന്നു. അതിന് നാശമില്ലാത്തതിനാൽ അക്ഷരം എന്നും പറയുന്നു. എല്ലായിടത്തും വ്യാപിച്ചിട്ടുള്ളതും അതിലുപരി ശൂന്യവുമായ ഈ അവസ്ഥയാണ് പരമലക്ഷ്യം. ഇതാണ് അദ്വൈതം, എല്ലാ ഉപാധികളിൽ നിന്നുമുള്ള മോചിതമായ അവസ്ഥ. ബ്രഹ്മലോകം പോലെയുള്ള ഉയർന്ന ലോകങ്ങളും ഇതിന് കീഴിലാണ്. കാരണം അവയ്ക്കും അവസാനമുണ്ട്. ആത്മസാക്ഷാത്കാരത്തിൽ കൂടി മാത്രമാണ് ജനന മരണ ചക്രത്തിൽ നിന്ന് മോക്ഷം ലഭിക്കുന്നത്. പരമാത്മാവ് നീ തന്നെ, నిండే ఇష్టం పూర్ణమాగట్టే. జై సద్గురుదేవ్, జై పదచరణం. నా సద్గురు సందేశము గీతాసుధ పరశుత్ మహాత్మా శ్రీ శివాజీ మహారాజ్ వారిచే ప్రతిపాదించబడిన ప్రవృత్తిలోని వృత్తి గృహస్థ మార్గంలో గీతా భాష్యము అధ్యాయము 8 అక్షర పరబ్రహ్మ యోగము శ్లోకం 21. అవ్యక్తోక్షర ఇత్యుక్త స్తమాహు పరమాంగతిం యప్రాప్యన నివర్తంతే తద్ధామ పరమం మమ. ఏ అవ్యక్తము అక్షరమును పేరుతో పిలువబడిందో ఆ అక్షరమును పేరుగల అవ్యక్త భావమునే పరమగతి అని అంటారు. అదేవిధంగా ఏ సనాతన అవ్యక్త భావమును పొంది మానవుడు తిరిగి మరలి రాడో అదే నా పరమధామము. సర్వోత్తమైన పుణ్యవస్తువైన ముక్తి ఏదైతే ఉన్నదో, దేనిని పొందిన తర్వాత ఇక పొందుటకు ఏదీ మిగిలి ఉండదో, దేనిని పొందిన తర్వాత సమస్త దుఃఖములు శాశ్వతంగా సమూలంగా నశిస్తాయో దాని పేరే పరమగతి. ఏ నిర్గుణ నిరాకార పరమాత్మను పరమ అక్షరమని పరబ్రహ్మని అంటారో, దేన్ని పొందిన తర్వాత మనిషి తిరిగి మరలా జన్మించడో అదే నా పరమధామము. దానినే అవ్యక్తము, అక్షరము లేదా పరమగతి అని కూడా అంటారు. సాధన యొక్క అత్యున్నత స్థితిలోనికి మనసు ప్రవేశించిన తరువాత తిరిగి అది మరొక వైపు వెళ్ళడానికి ఇష్టపడదు. ఆ పరమ నివృత్తి రూప విక్షేప శూన్యమైన లయావస్థయే నా పరమధామము. అటువంటి స్థితిని పొందిన తరువాత ఇక తిరిగి వెనుకకు మరొకటి అనేది ఉండదు. నా పరమధామము అని అన్నప్పుడు భగవంతుడు వేరు, ఆయన నివాసం అంటే ధామం వేరు అనే సంశయము మనసులో వస్తుంది. అయితే నిజానికి అదేమీ కాదు. ఆ ధామమును పొందుటాను దానికి అర్థము నన్ను పొందుట లేదా నాలో లయముందుటియే. సాధన యొక్క అత్యున్నత స్థితిలో ప్రాణములు స్వాధీనం కాబడిన తర్వాత దాంతో పాటు మనసు బుద్ధి కూడా జయించబడతాయి. అంతటా జీవభావము తొలగి ఒక అఖండ పరమాత్మయే విరాజిల్లుతూ ఉంటాడు. పరమాత్మ నీవే ఉన్నావు, నీ ఇష్టమే నెరవేరాలి. జై సద్గురుదేవ్, జై ప్రసన్న. अव्यक्तो अक्षर इत्युक्तस्तमाहु परमां गतिं
यम प्राप्य न निर्वतन्ते तद्धामम परमम मम। जे अव्यक्त आखर नाम से जानल जाइत अछि, ओहि आखर नाम के अव्यक्त भाव के परम गति कहल जाइत अछि। आ जाय सनातन अव्यक्त भाव के प्राप्त क क मनुख फेर घुरि क नहीं आबैत अछि, वह हमर परम धाम अछि। मुक्ति जे सर्वोत्तम प्राप्ति जोग वस्तु अछि, जकरा प्राप्त क लेला पर आर किछो प्राप्त केनाइ शेष नहीं रहैत अछि, आ जकर प्राप्ति सँ समस्त दुख के सदा लेल समूल नाश भ जाइत अछि, ओकरे नाम परम गति पड़ल अछि। तैं जे निर्गुण निराकार परमात्मा के परम आखर आ परब्रह्म कहल जाइत अछि, जकरा प्राप्त क लेला पर मनुख फेर नहीं घूरैत अछि, वह हमर परम धाम अछि। ओकरे अव्यक्त आखर आ परम गति सेहो कहल जाइत अछि। साधना के परावस्था में जखन मौन प्रवेश करैत अछि, तखन फेर ओ आन कोनो दिस नहीं जा चाहैत अछि। वह परम निवृत्ति रूप विक्षेप शून्य लय अवस्था हमर परम धाम अछि। एहन अवस्था प्राप्त क लेला पर फेर घुरि क आबय के आवश्यकता नहीं रहैत अछि। हमर परम धाम कहला सँ मन में इहो संशय भ सकैत अछि जे भगवान आ हुनकर धाम दुनू दू रंग के अलग वस्तु अछि, मुदा वास्तव में एहन नहीं अछि। एहि धाम के प्राप्त करबा के अर्थ अछि हमरा प्राप्त केनाइ वा हमरा में लीन भ जेनाइ। साधना के परावस्था में जखन प्राण निरुद्ध भ जाइत अछि, तखन ओहि संगे मौन आ बुद्धि सेहो निरुद्ध भ जाइत अछि। तखन जीव भाव समाप्त भ जाइत अछि आ केवल एक अखंड परमात्मा विराजमान रहैत छथि। अखिल भारतीय संत मत सत्संग पंजीकृत दिल्ली, मुख्यालय B20 CC कॉलोनी, राणा प्रताप बाग के सामने, दिल्ली। सत्संग आश्रम संत यश रूप तपोभूमि परिसर, अनंगपुर, जिला फरीदाबाद, हरियाणा।